आणि श्लोक 23. बुद्धी जेव्हा ज्ञानाकडे प्रवाहित होती आणि देहाकडे प्रवाहित असते, दोन गोष्टी त्या बुद्धीला रस्तात. तेव्हा बुद्धी जडाकडे असते आणि देहाकडे थांबती आणि इंद्रियाला जाणते. बुद्धी इंद्रियाला जाणणं वेगळं आणि देहाला मानणं वेगळं आणि विषयाचं स्थान वेगळं. मनामध्ये भगवंताचं स्थान म्हणजे ज्ञान आणि मनामध्ये विषयाचं ज्ञान म्हणजे काय. पण विषय जे असतात आणि ते मनात थांबतात ते अविद्येमुळं, आणि मन स्वच्छ होतं नामामुळं, आणि मनाला अविश्वर कळतो ते क्षण श्रवणामुळं कळतो ना. ईश्वर पाहणं वेगळं, ईश्वर कळणं वेगळं, आणि ईश्वरामध्ये मन राहणं आणि ईश्वर होणं टप्प्याटप्प्याने परमार्थ आहे हा. बाकीचे परमार्थ जे असतात ना अलग अलग असतात बेटा, पण हा परमार्थ उच्च दर्जाचा आहे. जी बुद्धी आपल्या आपल्या सुखात राहती आणि जी बुद्धी कल्याणकारी होती आणि तिथे जन्म मरण थांबतं आणि ती आपल्या स्वरूपामध्ये रममान बनती, तर तिला देहाचा संबंध कधीच होत नाही. हे ज्ञानी महात्म्याचं लक्षण आहे. हा वेदांत शास्त्राचं एक फल आहे. काय फल आहे की जेव्हा ब्रह्मविद्या तुम्हाला सांगतो, ती परंपरा थांबत नसते ब्रह्मविद्येची. आहे पृथ्वीवर जोपर्यंत चंद्र सूर्य तारे पृथ्वी आहे तोपर्यंत ही ज्ञानाची गंगा, अध्यात्माची चिंतनाची जी रास फोडते पृथ्वीवर पृथ्वी लोकात, हे भगवंताला करावंच लागतं. कारण ज्या लोकांचं पुण्य असतं आणि ज्यांना भगवंताला काही मन आखता कर्म असतं, तर ते पुण्य भगवंताच्या डोक्यावर ओझ असतं. आणि ते ओझ सोडण्यासाठी, कमी करण्यासाठी आणि त्या ओझ्याचं ऋण चुकवण्यासाठी ते भगवंत संताच्या रूपाने तुमच्या सोबत असतात. पण आपल्याला संत कळत नसतात. तितकंच खरं आहे. ईश्वराला स्वतः येता येतं का सांगा तुम्हाला? पृथ्वीवर ईश्वराला येता येत नाही साक्षात, म्हणून तेच ईश्वर संत रूपानं तुमच्या समोर येतात. पण ते संत कसे होतात? ह्या टप्पा एक तपश्चर्या आहे, एक आत्मचिंतन आहे, एक श्रवण आहे, एक मनन आहे आणि एक साधूचं दर्शन आहे. दर्शन देवाचं पण घेतो, घेत नाही का आपण? घेतो. आणि साधूचं पण घेतो. मग दोघांच्या दर्शनात काय फरक जर असं विचारलं, काय कळतं आपल्याला? माहित नसतं बेटा, काहीच माहित नाही. भगवंताच्या दर्शनामध्ये जर प्रेम अति झालं आणि भक्ती शिगेला गेली तर तोच भगवंत तुम्हाला उपाधीच्या द्वारे समोर येतो. त्याचं नाव ब्रह्मविद्या. आम्ही बघितले साक्षात गुरुजी यांना सुद्धा माहिती गाऊन ना की गुरुजी काय होते, महाराज काय होते, महात्मे. आणि एक सांगता, त्यांचा जन्म जगासाठी असतो. मायबाप लेकरासाठीच असतात, कुणासाठी? शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या हृदयामध्ये एकच असतं की माझे मुलं सुखात असावे. आणि संतांच्या मनात एकच असतं की जीवाला मोक्ष मिळावा आणि बुद्धीला ब्रह्म कळावं आणि प्रत्येक आत्म्याला ब्रह्मत्व पद मिळावं. जीवात्मा म्हणाने साधा आत्मा नाही. प्रत्येक जीव जन्माला येतो तर त्याचं अज्ञानाचं ग्रहण घेऊन तो पुढे जातो. हे वेदाला, संताला, गीतेला आणि कृष्ण परमात्म्याला मान्य नाही. प्रत्येक जीव जन्माला येतो त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार. आणि एक सांगते अजून, हत्या, वैर आणि ऋण. हत्या, आपण जर कोणाला काही त्रास दिला तर ते हजारवाद आपल्या हत्या करून फेडतात. वैर, आता एखादं बहीण वैर करते, एखादा भाऊ करतो, एखादी आई करते लेकराचा किंवा लेकरू आईचं, किंवा नाना प्रकार असतात. म्हणजे एक वैर आपण जर कुणाशी केलं तर ते वैर तुम्हाला बांधून पुन्हा दुसऱ्या जन्मात फेडावं लागतं. म्हणून कोणी कसंही वागो, आपण त्याला खळखळ प्रेम करायचं. मला ज्योती हसत होती समोर, मी तुला सांगायला विजो आणि तू असं होतं का नाही? आम्ही असं वागले की आपण असं वागतो, बरोबर आहे ना? ते आकडलं आपण आकडतो, त्यांना प्रेम केलं आपण करतो, त्यानं काही दिलं आपण देतो. पण परमार्थात त्यानं जर केलं आपण करावं असा भाव नसतो साधकाचा. कुणी काही करो या नको, पण आपण सगळ्याला प्रेम करायचं आणि सगळ्यामध्ये त्याला ईश्वराला बघायचं. म्हणून खाली वरी द्वेष
क्रोध, त्यानं मला असं केलं म्हणून त्याला मी तसंच करण, असा संताच्या हृदयात भाव नसतो. म्हणून तर भगवंत तिथं असतो. समजलं का आता? कारण द्वेष, क्रोध, विकार, मत्सर हे तिथं संपलेले असतात. का? तिथं ज्ञानानं तो ईश्वर, कोणता ईश्वर बरं? साकार नाही, निराकार. इथं गोंधळ होतो आपला, भरपूर गोंधळ होतो इथं. ज्या भगवंताला तुम्ही पाहता, ज्याचं नाव घेता, तो प्रगट झालेला आहे. पण जो तुमच्या हृदयात आहे तो स्वयंभू आहे. प्रगट होणं मायेच्या द्वारातून होतो. माया त्या भगवंताला उपाधीतून प्रगट करते आणि त्या देवाला साकार रूपात यावं लागतं. पण तो मूळचा निराकार असतो आणि जीवाचं पण रूप निराकारच असतो. मग मी जर निराकार आहे, मग देहाचा आकार का आवडतो असा जर प्रश्न केला तर आपल्याला उत्तर देता येत नाही. कारण तुम्हाला देहात राहायची सवय आहे. कारण बुद्धिमती जिवंत अज्ञान आहे. बुद्धिमती जेव्हा जिवंत अज्ञान राहतं तर तिथं मन घाण होतं आणि जडाचं नातं तयार होतं आणि वासनेला अंकुर फुटतो. भेदाला तिथून रस्ता मिळतो आणि ईश्वराचं आणि जीवाचं अंतर होतं. तेव्हा मी आणि तू तयार होतो. पण जेव्हा तू आणि मी, तू मध्ये पण तो आणि मी मध्ये पण तो, तर तू आणि मी कुठे? सांगा काय तुम्हाला भाषा कळते ना माझी? तू म्हणजे समोरचा व्यक्ती, मी म्हणजे हा व्यक्ती. दोन्ही उपाध्याचे येतात, दोन्ही आकाराचे. पण दोन्ही आकारामध्ये भूताचा विकार आहे, भूताचा चमत्कार आहे. आकारात कोण आहेत? भूत आहेत. पण ह्या आकारात भूत येत आणि ह्या भूताचा आकार म्हणजे देह आहे, की बुद्धी विसरून जाते. आठवण आहे आपल्याला? कोणी म्हणतं का मला मी भूत आहे म्हणून? नाही, मी भूत आहे, माझ्यात भूत आहे, मी भूताला पाहणार आहे, मी भूत नाही असं ज्ञानी म्हणतो. पण अज्ञानी देहाला माझं म्हणतो म्हणजे भूताला धरतो. सांगा, अज्ञानी भूतात राहतो का देवात राहतो? जरी त्यानं भजन केलं, जरी नाम घेतलं, तरी त्यानं उपाधीला स्वीकारून भूताला माझं म्हणून केलेलं नाम, केलेलं ज्ञान, केलेलं जे बी काही असले कर्म ते अज्ञानाच्या पोटातले. तर माऊली म्हणतात ते पुण्य फळले ते अज्ञानच गा. पुण्य पुण्य होतं ना. पुण्य केव्हा होतं? तुम्ही जे दान करता, धर्म करता. पण त्या धर्माच्या ठिकाणी जर तुमचा अहम नसेल तर ते पुण्य अतिउच्च टोकाचं होतं आणि त्या पुण्यानं तुम्हाला आत्मस्वरूपाचं दर्शन होतं, हे लक्षात ठेवा. त्या पुण्यानं तुम्हाला देहभाव उद्भवत नाही, भेद उत्पन्न होत नाही, देहाचा संबंध राहत नाही आणि आत्मभाव संपत नाही. तो महांत होतो, तो ज्ञानी होतो, तो सर्व संपन्न होतो, तो ईश्वराच्या सोबत असतो. तो सदा त्याचा परमेश्वरामध्ये तदाकार असतो. म्हणून तर ज्ञान त्याच्या बुद्धीमध्ये तरंगत असतं, वेद त्याच्या हृदयात उगवत असतो आणि अंतरंगामध्ये दोघांचं ऐक्य असतं. जसं तिथं दिसून खोटं असतं, कारण सगळीकडे त्याला त्या भगवंताचा आविष्कार असतो. कारण जो जेव्हा तेव्हा तो ईश्वर चौकड आहे असं वेद सांगतो, ईश्वर मी आहे असं ज्ञानी सांगतो आणि सगळं मीच आहे असं अज्ञानी म्हणतो. सगळं माझं. बघा तुम्ही, पामर, विषयी, संसारी, अज्ञानी हे लोक काय म्हणतात? मी. ज्ञानी म्हणतो का मी? नाही. मग मी म्हणण्यामध्ये काय सांग? बोला, तर मीच बोलते 2 मिनिटं. कारण समोर जेव्हा चिंतन होतं ना बेटा, तर त्या लहरी, तो वास्तू, ते क्षेत्र, तो काळ एकदम पावन आणि पवित्र होतं. जसं आपण म्हणतो की प्रभावती क्षेत्र निवासिनंतम. ज्या ठिकाणी संत विराजमान असतात आणि ग्रंथ प्रगट होतात, वेद आपोआप बाहेर येतो आणि बुद्धीला ईश्वराची जाणीव होती, ती जागा क्षेत्र म्हणते. मग ती भले कोणची असो, खरे का खोटे? ती वास्तू क्षेत्र म्हणते. आपण म्हणतो ना क्षेत्रात जावं, देवापाशी राहावं. आमची परभणी क्षेत्र आहे, तिथं ज्ञान होतं ते क्षेत्र आहे. आज तुम्ही बोलू लागली मला, 2 मिनिटात विचार करते. वास्तव पण त्याची किंमत करता येत नसते. नाही बेटा, एकदा वशिष्ठ ऋषी आणि विश्वात ऋषी तुम्हाला सांगितलं, पण 2 मिनिटं सांगते अजून. कैलासात गेले शंकराकडे, विष्णू लोकांकडे गेले, खाली पाण्यामध्ये चौकडे गेले आणि
त्यांना सांगितलं वशिष्ठ ऋषी पाठ घ्यायची सत्संग, तुमचा एक पाठाचं पुण्य द्या म्हणले. ते म्हणले दुनिया देईल पण पाठाचं पुण्य देणार नाही. तरी भगवंताचे आता सारखं भगवंत मागे लागले, वशिष्ठा एक पाठ द्या, वशिष्ठा एक पाठ द्या, तेवढं तरी पुण्य मला द्या. संकल्प सोड हातावरून. आता देव भाग लागले म्हणल्याने त्यांना कसं तरी वाटलं. कुणाला? वशिष्ठ ऋषीला, रामाचे गुरु. ते म्हणले हो का देवा, एक पाठ झोपेमध्ये घेतला. मी तुम्हाला परवा म्हणले, मी माहेरी होते हनुमानच्या घरी धारूरला असतो, प्रत्येक सुधारण परवा घडले. मग त्या झोपीतल्या पाठाचं पुण्य देतो म्हणून पाणी टाकलं. कुणी? वशिष्ठ ऋषीनं कृष्ण परमात्म्यासमोर, सॉरी विष्णू भगवंतापुढे. ते म्हणले ही पृथ्वी आहे माझ्या डोक्यावर आणि भगवंत ते डोक्यावर ना, एवढा भार कोण सहन करतो? तुम्ही करता का सहन? नाही बेटा. मग म्हणले हे ओझं व्हायला मला ना, आता पापी लोक त्यांचं जास्तच ओझं व्हायलं. म्हणून तर पापी लोकांचं ओझं झालं की पृथ्वी हलती. बरोबर बघूया. आणि म्हणले ओझं कमी करायचं जर पाठाचं पुण्य घे, एवढी पृथ्वी वरी होती. मग मला तुला बोलता येतं. मग तुम्हाला सांगतो की पाठाचं पुण्य जास्त का तुमच्या विश्वपत्राचं काय होतं? काय करायचं ते? ध्यान, योग. मी म्हणले माझं महत्व आहे, मी चालू म्हणे समाधी लावायला. तुझा काय म्हणले पाठ? घंटाभर कुरकुरकुर. एकदम योगात गेलं की बाहेरच निघत नाही. तुझं घंट्याचं काय नवले सांग श्रेष्ठ कोणी? आणि विषय मंत्राची रागी सभा पृथ्वीला काय उलट सुलट करायचं काम आहे त्यांचं. उघडले वशिष्ठ. चांगल्याला मरण असतं, वक्ताला काहीच नसतं. सांगत आहे चांगल्याला मरण आहे की नाही? वशिष्ठाची पावर खूप होती श्रवणाची, पण हे रागीट आहे, पाणी टाकलं तर खतम करील. म्हणून वशिष्ठ म्हणले चला देवाकडं, पाठाचं पुण्य जास्त का योगाचं पुण्य जास्त, समाधीचं? म्हणून भगवंत म्हणले त्या विश्वामित्राची गुरमी जिरवायची होती. म्हणले तुझं पुण्य दे. विश्वामित्रानं सगळं आयुष्याचं पुण्य दिलं. पृथ्वी दशाला तशी टास नाही, मस्त नाही. आणि वशिष्ठानं दिलं झोपीतलं एक पाठ, पृथ्वी वरी गेली सर. देवाला बोलायचं काम पडलंच नाही, त्याच उत्तर भेटलं. कसं? जिथं आत्मचिंतन होतं, जिथं पाठ होतं, तिथं पुण्याची नदी गंगा वाहते. आणि त्या ठिकाणी जे कुलामध्ये, आता नीट ऐका मला पूर्ण विषय बोलायचं पुढचं, तिथे पुत्रदोष असतो. नीट ऐका. ज्या राशीमध्ये ग्रह क्रूर असतात, एक कुंडलीमध्ये आपल्या कुटुंबाच्या ठिकाणी जर इकडून राहू आणि केतू असतो तर काळ सर्पयोग असतो. एखाद्याला शनी असतो तर तो ग्रह घनिष्ठ फार क्लिष्ट असतो. आणि जर गुरुचं पाठबळ कमी झालं तर आपल्या कुटुंबात त्रास होतो. म्हणून गुरुच्या पायावर पाणी आणि त्याच्या रिद्धी सिद्धीची जागा असतात तिथं, आणि इथं तिथे फुलं वाहतात. ते तुम्हाला माहिती, आमच्या काहीला माहित नाही. तुमचं बघून तर शिकल्यात, पण मोठेपणा करा ना. मी तेव्हा एक खूण असती, जेव्हा रिद्धी आणि सिद्धी वाटाच्या वेळेस थांबतात येऊन इथं. हार घालण्याचं कारण तेच आहे की शक्ती जागृत होती. कोणाची? दिव्य शक्ती असती. आणि त्या शक्ती बरोबर, त्याच्या ज्ञानाबरोबर त्या रिद्धी सिद्धी पण येतात. आणि वाणीतून सरस्वती माता त्यांना घेऊन येते. आणि वेदाचं चिंतन तिच्या सरस्वती मातेवर निघतं. आणि तुमचं व्हायब्रेशन, तुमचा वास्तुदोष, तुमचा पितृदोष खतम होतो. मग तुम्हाला ह्या म्हणले आम्हाला गुरुवारला पाठ ठेवायचा. ओके. मग एक गुरुवार तुमच्या घरी, एक गुरुवार इकडं निम्मे साठवायचं काम आपण करायचं. आपण वडीलधारी माणसं आहे, आपल्याला करणं भाग आहे. कारण त्या निमित्तानं पाठ होईल, पंगती होतात. एखाद्या भाऊचं भजन ठेवायचं. मला भजन खूप आवडतं. तिथं पडतं का, तिथे पांडुरंगाची फेरी असते, माहिती का ताई तुम्हाला? तिथं वारकरी जेवतात द्वादशीला, तिथे पांडुरंग येऊन जातो. कारण त्याची वारकरी जेवतात ना. सध्या तुमचा लेकरू बसला तर तुम्हाला आनंद होतो की नाही? तुमचे नातू जेवायले, तुमचे मुलं जेवायले, तर आनंद पण होतो मोठ्या माणसाला. तसं पांडुरंगाची लेकरत आपण, ते जर जीवू लागले ना वारकरी द्वादशीचे, भगवंताला आनंद होतो. म्हणून द्वादशीची पंगत सगळ्यात महान पुण्य आहे. एक संपत आहे तुम्हाला माझ्या घरातलं. आमचे सासरे फार महान आहे. अनादिकालापासून हा संप्रदाय आहे. ह्याचा कोणत्या वर्षापासून सुरुवात आहे याला सांगताच येत नाही. हे तर भाऊ सांगता फार श्रेष्ठ भक्तीचा झेंडा वारकरी संप्रदायाने लावलाय बिलकुल. आणि म्हणूनच पंढरपूरला जे वारकरी एकत्र येतात आणि मृदंग, टाळ आणि पताकाचा जय घोष होतो, तर ते वैकुंठ होतं. मग तुम्ही सांगा त्या वैकुंठात जायच्या आधी हे वैकुंठात जाऊन यावं.
यावं की नाही. म्हणून यावेळेस हत्तीच बोलणं म्हणजे जरा माणूस करते. मी म्हणलं पोरांना तुम्हाला हत्ती टाकल्यापेक्षा आधीच हत्ती प्रवृत्त करायचे पंढरपुरात जाऊ. अरे खोटे पुन्हा पोरं टाकत कण टाकत आपल्या हातानेच उद्धार करायचा. चला आजचे 14वा आणि श्लोक 23वा. भगवंतानं गीतेच्या 23 श्लोकामध्ये अर्जुनाला काय बोध दिला. भगवंताची वाणी संस्कृत होती, मराठी नाही. मग ज्ञानी कसा असतो, संसारी कसा असतो आणि अज्ञानी कसा असतो, तमोगुणी कसा असतो, सतोगुणी कसा असतो, रजगुणातला कसा असतो, हे भगवंतानं टप्प्याटप्प्याने वर्णन दिलं. आता गुणाला सोडून जेव्हा ज्ञानी माझ्यापाशी येऊन थांबतो तर त्याची अवस्था काय, त्याचा व्यवहार काय, त्याचं मनोगत काय, त्याची बुद्धीची स्थिती काय, त्याच्या अंतःकरणाची काय स्थिती काय, त्याचं अंतःकरण कोणत्या रूपानं कार्य करतं. जेव्हा अंतःकरणामध्ये बोधाचा साठा होतो, जसं घरामध्ये पैशाचा पाऊस येतो तर मन प्रसन्न होतं, रडतं. आता कसं उत्तर आलं पटकन. जेव्हा घरामध्ये कशाची कमी नाही तर ते कुळ, तिथलं पुण्य आणि त्या घरातले लोक पुण्यवान समजायचे. तिथं दारिद्र्य आहे, तिथं देहाच्या बिमाऱ्या आहेत. मी काय टीका करणं बरं का कुणावर, जे खरं ते सांगायचं. ती जिथं सुखरूपता आहे, बॉडीला काही त्रास नाही, जास्त दवाखाना नाही, तर पुण्याचा साठा असतो बेटा. पूर्वज पुण्यवंत असतात हे मी सांगायचं तुम्हाला आवर्जून आज. त्यांचे पूर्वज पुण्य करून गेलेले असते म्हणून त्या पुढच्या पिढीला कधीच त्रास होत नसतो. पण जेव्हा पूर्वजांचं पाप उदयाला येतं तर पुढच्या पिढीला त्रास होतो हे पण कळायचं. म्हणून आपण घरातल्या मोठ्या माणसानं पुण्य भरपूर करायचं, कारण पुढची पिढी सहज सुखात राहते ना आणि तुम्ही सुखात राहता. म्हणून तर एक मला अभंग जास्त येत नाही तर, पण आता भाऊना खूपच काही नाही तिथं मध्ये. म्हणून पवित्र ते कुळ पावणतो देश, ते हरीचे दास जन्म घेती. ऐका आता आपल्या मराठवाड्यामध्ये संताची भूमी म्हणतात, म्हणते तिकडे भाऊ. आपल्याकडे संताचे अवतार आहेत आणि UP MP मध्ये भगवंताचे अवतार आहे. कुठे गोकुळ, वृंदावन, मथुरा, तिकडे काय रामकृष्ण तिकडेच आले. आमच्याकडे कुठे आले? आमच्याकडे रामाला यायला जागा नाही, आमच्याकडे संत आहे. वाटणी केली, इकडं संत तिकडे भगवंत. बरोबर का चूक आहे? UP MP बिहार काय काय उत्तर प्रदेश सगळं तिकडे झालं भाऊ. कृष्ण कुठे झालं म्हणे? मथुरा, वृंदावन, गोकुळ, बरसाणा, राम अयोध्या. म्हणजे देव तिकडे जन्मले आणि संत इकडे प्रगटले. पण संतामुळे मोक्ष आहे, देवामुळे भक्ती आहे आणि संसारात मस्ती मस्ती. काय तुम्ही तू असं केलं, तिनं काल वट्टा धुतला नाही, आज मी धुत नाही. मग धू की काय बिघड. माझं नाव तुम्हाला आपली आजी काम करते बघ कसे टाकाटाक आईला म्हणते बघाची. कारण तिनं थोडीशी नाजूक झाली ना, का तिने उठती पळती जरा दण हिंडती, काहीतरी हाताला पायाला मनाला बुद्धीला. तुम्ही जर भगवंताचं वळण लावलं तर तुमचं कुळ पावन आणि तुमचा शेवटचा क्षण पावन. अशा भक्ताला भगवंत येणार आहे. तू बेटा ते म्हणतो माझं रोज आठवण करतो, माझा रोज साकडा म्हणतो, रोज मला प्रेम करतो, त्याच्याकडे मला जायचं. तुमच्याकडे कसं येते, ताईकडे कसं येते मी? आम्हाला करमत नाही ना, विचारता येईल घराघरात गीता, हनुमान चालीसा, ज्ञानेश्वरी, भजन व्हावंच लागतं. तुमचे लेकर हॉस्टेलला, मायबाप घराला, कुठं घराचं भजन आता आहे ना? तसंच पोरं कुठं हॉस्टेल त्याला वळण कवा तरी येते बिचार खातन झोपत आहे की नाही? अवघड रे बाबा या लोकांशी बोलणं. काही सगळी दुनिया बिघडली. देव धर्म मोठं लहान, गीता भजन पूजन
आरती उजळले किती फोन आणि टीव्ही, पूजा करताना मग त्यांचे सुरूच. म्हणजे संस्कार नाहीये. उठल्याबरोबर त्या घरामध्ये रामनामाचा त्याचा फोटो बघतो, काय म्हणलं इथं आम्ही जपाला बसतो, इतका आनंद झाला. काय भूमी पावना सर, आम्ही जपाला बसतो म्हणले. म्हणून इकडे फोटो काढला पांडुरंगाचा, आम्ही जपाला बसतो म्हणले. दोघं जपाला रोज नित्य नियमात जप, काकडा, मंदिर, शांत होतं तिथे. वाटतं की मी शांत? बेटा शक्ती भगवंता त्याच्या नामात, त्याच्या ज्ञानात त्यामध्ये अनुष्ठान व्हायलाच पाहिजे. काय म्हणजे माझी सोन इथं माझं येत आहे की ज्या वास्तूत देवाचं काम नाही, देवाचं नाम नाही, देवाच्या आरती नाही, देवाचे नित्य नेम नाही, ते घर नाही. अजून एक सांगते, ज्या घरामध्ये कुठं नाश्ता होत नाही, कुठं चहाचा कप नाही, तर आमच्या आई म्हणायची ते घर नाही मसन वाटा. म्हणून घरामध्ये कोणीतरी कपत चहा तरी घ्यावा, एक फळ तरी खावं, कोणी प्लेटवर अन्न खाऊन जावं, ती भूमी पावन होती बेटा. आता कुणी कुणाकडे येस नाही, कोण मी आणि कोण आणि मी. पण कुणाला आवडून झालं, कुणी आलेलं आवडायला का पटन झालं ते विसरून द्या. पण एक सांगायचं, ही गीता भगवंताच्या मुखातून का निघाली आपल्या विषयी, गीतेमुळे काय होतं, गीता काय देते आणि गीतेमुळे ओवी का झाली. गीतेच्या श्लोकाचा भावार्थ बुद्धीला झेपत नाही. जसं पाण्यातल्या बाळाला चटखोर भाकर खाता येत नाही, तर त्याला आपण तुकडा तुकडा छोटासा करतो, मोठा बारीक हरपळा एवढा, आणि तसं खाऊ घालून त्याला पण चटखोर घास खाता येतो जसा मोठं झाल्यावर. पण सुरुवातीला तसं छोटस कणकण खाऊ घालतो. तसं तुकडा खाता येत नाही म्हणून त्याला काय केलं, बारीक केलं. तसं ओवी कळत नाही म्हणून त्याच्यावर उभी केली, श्लोक कळत नाही म्हणून ओवी केली. आता श्लोकात काय बोलले भगवंत ऐका. उदासीन वदासीन गुणरेन विचालते, गुणा वर्तन्ते ते तिष्ठति निंगते. ज्ञानी पुरुष तो गुणात राहत नाही, गुणाचा संबंध होत नाही. पण ज्या प्रकृतीच्या मध्ये गुणाची उत्पत्ती होती, सत्व रजतम, ह्या प्रकृतीतून ती गुण उत्पन्न होतात. हे प्रकृतीचं विधीचं विधानच आहे. तसं शेतामध्ये न पेरता गवत येतं, तर पेरायला लागतं गवत आपोआप येते ना. तसं प्रकृतीच्या संबंधातून हे गुण उत्पन्न होतात. पण जेव्हा गुण उत्पन्न होतात तसा इंद्रियाचा व्यवहार होतो. पण इंद्रियाचा व्यवहार होतो आणि गुणामुळे होतो हा बुद्धीचा ठाम निश्चय असतो. म्हणून तो कर्मात नसतो, तो ज्ञानी आपल्या स्वरूपात असतो. गुण येतात आणि जातात, तो गुणाला धरत नाही, गुणाचा संबंध होत नाही आणि गुणाचा विकार पण त्याच्या मनात होत नाही. म्हणून तो गुणाला सोडतो आणि भगवंतात रमतो आणि कर्मातून बाजूला होतो आणि कर्माचा साक्षी बनतो. तो देहावर उदास असतो आणि कर्माचं पाप पुण्य त्याच्या हृदयात उत्पन्न नसतं. म्हणून तो शेवटी त्याचा प्राण भगवंतात लीन असतो. एम लोकाला वर लोकाला जात नाही, त्याचा प्राण प्रणव होतो आणि आत भगवंतात तो तद्रूप होतो. त्याचा देह पडल्याबरोबर प्राण बाहेर निघत नाही, तो ज्ञानी महात्मा असतो. म्हणून त्याच्या बॉडीला विटाळ नसतो. प्राण बाहेर निघतच नाही ना भाऊ. आणि ज्या लोकांचा प्राण निघतो बाहेर त्यांचं पुण्य आणि पाप भोगायला हिशोब करण्यावर यमाच्या द्वारे 13 दिवस तो घरात असतो. म्हणून तर त्या घरामध्ये देवाचं नाम सगळं भजन वगैरे गीता घ्यायची असती आणि त्या पुण्याने त्याला उरी सरकता येतं. आणि जेव्हा सपेंडी होती तर तो घरावरून सरकतो आणि त्याचा हिशोब होतो पुन्हा देवाच्या दारात आणि त्यानुसार त्याला तो जन्म घ्यावा लागतो. कारण त्याचा प्राण कुडीतून बाहेर गेला. पण ज्ञानी महात्म्याचा प्राण कुडीमध्येच लुप्त झाला. कारण परमात्मा होता, त्या परमात्म्यात विलीन झाला आणि ही कुडी खाली पडली. हे ज्ञानाचं फल त्या जीवाला मिळालं, हे मला सांगायचं होतं. मला 7 वेळ संघासाठी आपल्या उद्धारासाठी रोज जर टाइम काढला नाही तर तुमचा दिवस फुकट नाच झाला, व्यर्थ गेला. तुमची चपत 2 वाया गेली. बाई कशी करती, पुण्य घ्या तुकडे कर, चपाती वाया. पण तुझं जीवन वाया चाललं की ग, तुझं आयुष्य वाया चाललं. तुला भगवंताची भेट नाही, तुझी बुद्धी नीट नाही, तुझ्या अंतःकरणामध्ये अज्ञानाची खाण आहे, तुला देहाचं भान आहे.
विषयाची तुला जाण आहे, तुला त्या परमेश्वराची जाणीव झाल्याशिवाय तुझी पुढी पावन नाही आणि तुला जन्म तुझा मृत्यू थांबत नाही. ह्या गर्भातून त्या गर्भात आता हे लेकर सांभाळायचे, पुन्हा कुत्र्याचे पिल्ले सांभाळायचे. क्या 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 कोणी म्हणले कंटी ते न करा होणे गाडा व कुत्रा येऊन ठेवले पारंग त्याला सगळं माहिती. कंटीच करू नका, चिंताच करू नका, तुम्हाला कुत्रा आणि गाड्या व्हावंच लागतं ज्ञान नाही झालं तर. आणि आजकालची पिढी म्हणते, मला परवा म्हणले एक जण दारून मध्ये बोलायचं म्हणलं बोलायचं दुसरं काय म्हणणार लोक, त्याला माती काय कळतं का चवण डव आणि आम्हाला मोक्ष लागत नाही. मग तुला कोण द्यायला, तुझ्या अवकातच नाही मला मोक्ष द्यायची. मी आता भिंजले कोणाला, तुझा मोक्ष आम्हाला लागत नाही, मग तुझं अज्ञान आम्हाला लागत नाही. पापी लोकांची भाषा आहे म्हणले ही, तुझा मोक्ष आम्हाला लागत नाही म्हणून ठीक आहे तू घेऊ नको. आम्हाला जन्माला यायचं, सुंदर जन्म आहे, मस्त सुंदर आहे, मिनिटाला तुझ्या दाबून आहे. तू फक्त नाटक दाखवायला आम्हाला सुंदर आहे म्हणून तुझ्या आधी किती बोस नाही तुलाच माहिती का आहे ना. किती पाप करायलो, किती अज्ञानात जगायलो, किती विषयाला भोगायलो आणि भगवंताला कसं दूर करायलो ही बुद्धीला माहितीये. तुझा मोक्ष आम्हाला नको, तुला द्यायलाच कोण अवकाश आहे का तुझी. सोनं घ्यायला बंडल लागते आणि फुल बंड पाहिजे धार लागतात. भेंडी, पालक, वांगे, कांदे 200 मध्ये बाजार, 200 मध्ये एवढी पैसे भरती, 200 मध्ये सगळ्या एवढी पैसे भरून टाकले दे तू तर खाली. अहो काय सोन्याचा भाव झालाय 75-72. या सोनं म्हणते ते आता बायाला आणि लौकिक सुख, अलौकिक. लौकिक म्हणजे जगतातलं, अलौकिक म्हणजे ते सोनं ब्रह्मज्ञान. माझ्या अंतरामध्ये जो पांडुरंग आहे आणि त्याचा मला संबंध आहे आणि तो मी आहे असा बुद्धीचा जो भाव आहे त्याच्यापाशी मरणांत सोने. सोनं म्हणजे सुखच ना. अहो पण ह्या सोन्याला किती भीती आहे, दाखल करा बँकेत देऊन टाका आणि बँक बुडाल्यावर कुठून टाकते. बँकेचे बँक बुडायला का इकडं आमचं आयुष्य बुडायला संसार करू करू. चला उदासीन उदासीन गुणावर विचारते. तो देह उदास असतो, तो गुणात नसतो, गुणानुसार व्यवहार करत असतो इंद्रियाच्या द्वारे. पण इंद्रियानं गुणाच्या संबंधानं केलेल्या व्यवहारात त्या ज्ञानी महात्म्याचं मन आणि बुद्धी नसती म्हणून तो व्यवहार त्याला बाधा करत नसतो. तो देहावर उदास असतो म्हणून तो माझ्यात असतो असा ज्ञानी माझा परमभक्त असतो. उदासीनो आता हा मस्त आहे. गुणावर्तनते इत्येव योगतिष्ठन्ति नेङ्गते. गुणाचा व्यवहार होत असताना तो गुणाला संबंध करत नाही, गुणाच्या व्यवहाराला पाहतो. गुण गुणाचं कार्य करत राहतात आणि ते कर्म होत, पण कर्म होताना कर्ता भाव नसतो. हे कर्म गुणाचे आणि मी गुणातीत आहे म्हणून केलेल्या कर्माचं पापही नाही आणि पुण्यही नाही आणि तो ज्ञानी त्या कर्मात येतही नाही म्हणून त्याला जन्म मृत्यू शिवत आहे. त्या ज्ञानाचं फळ आहे. अशी गीता करावी लागते. आपल्याकडे कसं एक दोन श्लोक आले तर गीता अध्याय, मला गीता आली, मला गीतेचा भाव आला का, गीतेचा बोध आला का. ती मुंबईची नाचायची गीता शिकवा, थांबाय 2 मिनिट वाटत म्हणे तुझं काय लावलं म्हणे माग भेटते, मला गीता शिकवा. मागच लागली म्हणाल टाइम आहे का म्हणा. कार्य हे अवघेच आपण आहे म्हणून एकेकान हे तरा तोडी. गुणी मी झालो, गुणाच्या कार्यात मीच आहे, कारण गुण मी आहे तर कार्य पण मीच आहे. मग माझा भिन्न नाही, सगळा मीच आहे. कर्म कर्म कुठे, करता कुठे. आणि ह्या स्थितीमध्ये जेव्हा बुद्धी राहतील विचलित होत नाही. विचारलं दिलेले विचारलं ते ती गुणामुळे ढळत नाही, चढत नाही, गुणाला शिवत नाही, कर्म केलं म्हणत नाही आणि ती बुद्धी माझ्यातून अलग होत नाही.
तो गुणातीत पुरुष आहे. त्याचं कार्य असं होतं, तो गुणाच्या कार्याला धरत नाही, गुणात तो शिरत नाही, गुणाचा अहंकार तयार होत नाही. म्हणून ते ज्ञानी महात्म्याच्या कर्मापासून पाप आणि पुण्याची उत्पत्ती होत नाही. म्हणून तू श्रवण कर, यात्रा कर. हिंडाचा त्या बाया हे कधी कळावं? परमातून कसं निघायचं यात्रेनं कळतं का? तीर्थयात्रा धमाधम इतकं सांगून बायको बोलत ती माझी पुतणी केली गंगोत्री जमोत्री यात्रा पूर्ण होती. तो जीव मला प्राप्त होतो. तो पुन्हा खाली येत नाही, चंद्र लोकात नाही, वैकुंठ लोकात नाही, ब्रह्म लोकात नाही, कैलासात नाही, भू लोकात नाही, कोण्या मातीत नाही. तो माझ्यापाशी आणि मी त्याच्यापाशी. तो मला सोडत नाही, मी त्याच्यापासून अलग होत नाही. कारण ज्ञानी महात्मा मला खूप प्रिय आहे. त्याची टाच हृदयी धरू, त्याचा माथा मुकुट करू, सर्वांगी अलिंगन देऊ तयाशी. त्याला मला कडकुड भेटा वाटते म्हणतो. कुणाला? लेकराला नाही, ज्ञानी भक्ताला. लिहून ठेवले ना हो. त्याची टाच हृदयी धरू. म्हणून ज्या पृथ्वीवर ज्ञानी महात्म्याची टाच पडती तो देहाला सेवस्ती. खूप मस्त होईल ऐका. एवढी अगा प्रतिती तो देहा आला सेवस्ती, वाटे जाता गुंती माझी जैसा. वाट जातो वाट पाय. लोक पहिले पायी चालायचे, स्टेप होते नव्हत्या. वाट सुरूच चालायचा, झाडाखाली झोपायचा, उठलं की लागायच्या मार्गाला. तसं वाट सुरू झाडाखाली झोपतो, उठलं की दुसऱ्या गावाला निघतो. तसं ह्या देहाच्या गावात तो ज्ञानी असतो आणि ह्या देहातून तो सुटलेला असतो. कारण त्या देहात अडकलेला नसतो. वाट सुरू एका झाडाखाली थांबतो का त्याच गावात? नाही. तो थोडं थांबतो विसावा घ्यायला. तसा ज्ञानी ह्या देहात येतो जगाच्या कल्याणासाठी, मुक्त होण्यासाठी. एखाद्याला थांबता येत नाही, तो मुक्त होतो. एखाद्याला मांडता येतो, तो जगासाठी असतो. एखाद्याला ज्ञानासोबत राहून तन्मय होता येतो. आमचे काका पाठ राहायचा 3 वाजता आणि कधी कधी एकलाच बसायचे मोठ्यामध्ये. घरात बसतच होतो. आणि इंबाईकून पाणी आणायचं. पितळ्या तांब्यात पाणी, स्टीलच्या तांब्यात पाणी पित नव्हते. पितळ्यात तांबे, स्टील लोखंड बनत होते. मग पितळ्याचं फुलपात्र, तांब्या प्यायचं पाणी आणि गुरुच्या मोठ्यामध्ये बसायचे. 2 घंटे आराम करायचे, काचिंतर करायचे, दार लावून टाकायचे. 3 लांबी गेली कुठून बसायचे. घरात थांबत होते, पुष्कळ मोठ्यात बसत होते. पाठ नसताना सुद्धा नको होते, घरात बसा वाटत नाही. टुई टुई कुई 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 तुमचं चालत असतं. डोकं खराब होतं तुमच्या वळांचं. मला खाली एकटी होते ना, असं स्वर्गच वाटलं मला. तिथे वस्ती वाटे जाता गुंती माझी सा. वासरू वाटे जाताना झाडाखाली झोपतो, पण त्या गावामध्ये गुंतत नाही. तसा ज्ञानी देहात असतो, देहात गुंतत नाही. किती छान दिले भाऊ, काय अवघड आहे का? फक्त आपण शांत चित्तानं श्रवण करत नाही, उभी लागत नाही. आणि जो भाव बुद्धीचा आहे तो तयार होत नाही. ब्रह्मभाव, देहभाव, विकार भाव, मोह भाव आणि द्वेष भाव, त्याला भाव आहेत नाही. द्वेष आला की माणूस, तुम्हाला सांगू का, द्वेष ज्याच्यावर केलं त्याचं काही बिघडत नाही, पण ज्यानं केलं त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. माझा मुलगा बोलला, आई विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम म्हणा.